जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. मला अभिमान आहे, मी महाराष्ट्राचा आहे. याच महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी एक तालुका चांदूर बाजार. याच चांदूर बाजार तालुक्यात विरुळपूर्णा नावाचं असं गाव आहे, ज्या गावाची ओळख संपूर्ण जिल्ह्याला सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रात काही वेगळीच आहे. याच माझ्या गावाची आगळी वेगळी ओळख. विरुळपूर्णा माझं गाव. गावाची लोकसंख्या साधारणतः 2500. गावामध्ये एकूण 3 वार्ड आहेत. गाव बऱ्याच वाडा वस्त्यांनी गजबजलेले आहे. गावाचं मौक्याचं ठिकाण म्हणजे गावाचा चौक, आणि त्यातही चौकाचं आकर्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि शिवाजी महाराज पुतळा. काही छोटे मोठे व्यवसाय गावातच थाटून गावकरी आनंदाने जीवन जगत आहेत. गावाचे वैभव म्हणजे गावात असणारी अनेक सुंदर अशी आपापल्या धर्मानुसार बांधलेली गावातील मंदिरे. गावाचं असलेलं सर्वात जुनं मंदिर म्हणजे दत्त मंदिर. गावाचं दत्त मंदिर हे साधारणतः 1800 मध्ये बांधण्यात आलेलं आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम चुनामातीचे आहे. आणि मंदिराच्या आतील भाग सागाच्या लाकडाचा असून त्यावर उत्कृष्ट अशी कलाकृती कोरलेली आहे. विकारी विकल्पियाणी
शांतीचा मार्ग दाखवणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचे गावामध्ये एकमेव असं बुद्ध विहार आहे. गावात राजकारण कितीही असलं तरी ते तेवढ्यापुरते ठेवून माणसामधील प्रेमभावना तशीच कायम असते. सामाजिक जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेऊन सर्वांगीण विकास करणारं असं माझं गाव आणि माझ्या गावची माणसं. सलाम त्या सर्वांना. तसेच गावामध्ये अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा आहे. अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेमार्फत विविध कार्यक्रम राबवले जातात. विविध जागरूकता रॅली, पंजीकरण, जागतिक महिला दिन, सावित्रीबाई फुले जयंती, वृक्षारोपण तसेच अन्य कार्यक्रम सर्वजण एकत्र येऊन पार पाडतात. यामधील संपूर्ण महाराष्ट्रात गावाची एक अनोखी ओळख म्हणजे एक गाव एक गणपती बसवणारं गाव. तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. बाप्पा विनायका, हे गजानन पार्वतीनंदन बाप्पा विनायका. सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. याच प्रकारे नवरात्रीमध्ये दुर्गा उत्सव सुद्धा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गावामध्ये दरवर्षी अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडतात. विविधतेमधून एकता या वाक्याला शोभेल अशी गावाची परंपरा आहे. गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, पण कुणी मोठा किंवा लहान समजला जात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीला गावामध्ये अग्रेसर स्थान आहे. आपापल्या धर्मानुसार प्रत्येकाला त्याच्या धार्मिक कार्यक्रमात सर्वजण सहभागी होऊन तो कार्यक्रम पार पाडला जातो. प्रजासत्ताक दिन गावाचा उरूस.
श्री दत्त जयंती, गजानन महाराज जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, क्रांतीसूर्य, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एप्रिलमध्ये मोठ्या थाटामाटाने साजरी केली जाते. या जयंतीला सर्व धर्मीय हजर असतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणून वनविभागातर्फे गावाच्या नदीपात्रामध्ये 3000पेक्षा जास्त झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. विरुळपूर्णा या गावाला भसदेही उगमस्थानावरून सातपुडा डोंगरातून प्रवास करणारी 334 किलोमीटर लांबीची पयोष्णी नदी म्हणजेच पूर्णा नदीची 4 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. पुढे हीच नदी श्री क्षेत्र गंगामाईवरून प्रवास करते. गावामध्ये मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. गावाला माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक व विलासराव देशमुख यांसारख्या खडतर नेतृत्व असलेल्या नेत्यांनी भेटी देऊन गावाची शोभा वाढवली आहे. तुम्ही सुद्धा आले इकडे तर अवश्य भेट द्या आमच्या गावाला. सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकड जीव माझा धाव, माझ कोकण